नरसापूर प्रकरणामधील चिमुरड्या मुलीचा शवविच्छेदन अहवाल समोर आलेला आहे। चिमुरडीचा श्वास कोंडल्यामुळे मृत्यू झाल्याचा अहवालामध्ये उल्लेख आहे। आरोपीकडे मोबाईल नसल्यामुळे सीसीटीव्ही निर्णायक ठरला। चिमुरडीवर जिथे अत्याचार झाला तिथेच आरोपीला ठेचून मारा असं आरोपीच्या कुटुंबियांनी म्हटलंय। नसरापूर प्रकरणातील चिमुरड्या मुलीचा शवविच्छेदन अहवाल समोर आलाय। नसरापूर घटनेतील पीडित मुलीचा मृत्यू ॲस्फिक्सिया यामुळे झाल्याचं समोर आलंय। ॲस्फिक्सिया म्हणजे श्वास कोंडणं। याच कारणामुळे चिमुरडीचा मृत्यू झाला अशी माहिती आहे। नराधमानं तोंडात मोजा कोंबला, त्यामुळे चिमुरडीचा श्वास कोंडला गेलाय। श्वास कोंडल्यानं चिमुरडीचा मृत्यू झालाय। पीडित चिमुरडीच्या अंगावर जखमाही आढळल्या आहेत। ससून रुग्णालय प्रशासनानं शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना दिलाय। विशेष तपास पथकानं सीसीटीव्ही फुटेज, इतर पुरावे जप्त केलेत। नराधम आरोपी भीमराव कांबळे मोबाईल वापरत नव्हता। मागील 2 गुन्ह्यांमधून निर्दोष सुटल्यानंतर आरोपीने मोबाईल वापरणं बंद केलं होतं। नराधमाकडे मोबाईलच नसल्यानं सीसीटीव्ही निर्णायक ठरला। सीसीटीव्ही सापडला नसता तर आरोपीला शोधणं कठीण होतं। भोर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी शेतीची आणि मजुरीची कामं करायचा। नराधम आरोपी भीमराव कांबळेची कसून चौकशी सुरू आहे। ससून रुग्णालयात आरोपीची 3ऱ्या दिवशी वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे। अहवाल लवकर देण्याची पोलिसांची रुग्णालयाकडे मागणी आहे। या प्रकरणात आरोपीच्या कुटुंबियांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया पुरावे म्हणून वापरली जाणार आहे। आरोपीला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी आरोपीच्या कुटुंबियांनीच केली आहे। तो आमचा बाप आहे, हीच आमची चुकी। त्याला फाशीची शिक्षा अशी लवकरात लवकर केली पाहिजे। सरकारने खिचून मारला पाहिजे, लोकांच्या सामील केला पाहिजे। या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांकडून राज्य सरकारला 3 सरकारी वकिलांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे। ॲडव्होकेट अजय मिसर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे।